विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील आपली लेक्चर सीरीज जी होती कॉर्पोरेट अकाउंटिंग 1 म्हणजे सेमिस्टर 3 ची तिला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन करून मेसेज करून सांगितलं की 4th सेमिस्टरचे ही लेक्चर सर ऑनलाईन घ्या. म्हणून आपण ही लेक्चर सीरीज सुरू करतो आहे. या ठिकाणी आपल्याला बघता येईल की आता येणारी जी काही आपली एक्झाम आहे 4th सेमिस्टरची ती लवकरच सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण तयारीला लागलं पाहिजेत. म्हणून आपण हे ऑनलाईन लेक्चर सीरीज सुरू करतो आहे आणि त्यामध्ये आपण आज पहिलं लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता जर आपण बघितलं की जो काही कॉर्पोरेट अकाउंटिंग 2 म्हणजेच सेमिस्टर 4चा जो काही सिलेबस आहे त्यामधलं चॅप्टर जे पहिलं आपण घेणार आहोत ते आहे होल्डिंग कंपनी. त्याचं आपलं पहिलं लेक्चर नंबर 1 आज या ठिकाणी असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण आज बेसिक गोष्टी ज्या काही आहेत होल्डिंग कंपनीच्या तर त्या बघणार आहोत किंवा होल्डिंग कंपनीचं मीनिंग काय आहे किंवा नेमकं होल्डिंग कंपनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण आज समजून घेणार आहोत आणि नंतर येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण त्यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुद्धा घेणार आहोत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे जे काही व्हिडिओ आहे ते काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि आपला जो काही अभ्यास आहे तर तो करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे लेक्चर बघितले असतील त्यांना नक्कीच त्या ठिकाणी फायदा झाला असेल आणि ते पास झाले असतील. परंतु ज्यांनी व्हिडिओ बघितले नाही, स्किप केले तर त्यांचा रिझल्ट फेल आला आहे. बरेच विद्यार्थी फेल झालेले आहेत. खूप कमी निकाल आपल्या या विषयाचा लागलेला आहे. कारण की या विषयामध्ये आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाहीये किंवा आपल्याला फक्त वाचून होणार नाहीये, तर आपल्याला लेक्चरच त्या ठिकाणी बघावं लागेल, तरच आपण या ठिकाणी पास होऊ शकतात. अदरवाईज आपल्याला पास होता येणार नाही आणि त्यामुळे आपलं वर्ष त्या ठिकाणी वाया जाऊ शकतं. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचे आहेत, वारंवार बघायचे आहे. एकदा कळलं नाही तर डबल बघायचं आहे. विषय थोडा अवघड आहे. परंतु जर आपण एकदा व्यवस्थित बघितला, समजून घेतला, तर त्या ठिकाणी काही अवघड नाहीये. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ व्यवस्थित बघायचे आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे आपल्याला सगळे जे काही व्हिडिओ आहेत तर ते वेळेवरती मिळतील आणि आपल्याला अभ्यास करण्यासाठी मदत होईल. तर चला आता आपण सुरू करूया आजचं आपलं लेक्चर. लेक्चर नंबर 1 होल्डिंग कंपनीचं. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे होल्डिंग कंपनीज म्हणजे नेमकं काय आहे? तर बघा होल्डिंग कंपनी नेमकं काय आहे? तर इथं आपण लिहून घेतलंय कंपनी may acquire either the whole or the majority of shares of another company so as have a controlling interest in such a company or companies. The controlling company is known as the holding company and the company so control is known as the subsidiary company and the both together are known as the group. The purpose of the getting control over the another company may be to gain advantages such as elimination of competition, enjoying the economics large scale production, ensuring the smooth supply of the raw materials, getting an assured market for the products of the company, etc. It also means that the company which has a controlling interest by virtue of acquisition of shares or otherwise is known as the holding company, and the company whose shares have been acquired is known as the subsidiary company. Therefore, one of the company ways of acquiring a controlling interest is to acquire more than half in nominal value of equity shares of another company. बघा याचा जो काही मिनिंग आहे थोडक्यात काय सांगितलं यामध्ये की दोन कंपन्या असतील आणि त्या ज्या काही दोन कंपन्या आहेत त्या दोन कंपन्यांनी मध्ये एका कंपनीने काय केलं आहे दुसऱ्या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते काय केलेत अक्वायर केले आहेत. मग ज्यावेळेस शेअर्स अक्वायर केले जातील तर ते कशाच्या उद्देशाने अक्वायर केलेले आहेत तर काय इंटरेस्ट आहे टू कंट्रोलिंग द अनदर कंपनी म्हणजे एक कंपनी जी काही आहे त्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे जे काही शेअर्स अक्वायर केलेत. आता इथे काय म्हटलंय मोर दॅन 50% किंवा मोर दॅन हाफ शेअर जे काही आहेत ते जेव्हा अक्वायर केले असतील तेव्हा त्या ठिकाणी काय होईल दुसऱ्या कंपनीवरती ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ते जे काही कंट्रोलिंग आहे तर ते निर्माण होईल. कारण की बघा यामध्ये होल्डिंग शब्दच काय म्हटलंय होल्ड होल्ड म्हणजेच काय दुसऱ्यावरती नियंत्रण पकड तयार करणे बरोबर. मग पकड तयार करणे म्हणजे कशावर पकड तयार करायची आहे तर एक कंपनी काय करते दुसऱ्या कंपनीवरती पकड तयार करते. पण कशी पकड तयार करते तर त्या दुसऱ्या कंपनीचे जे काही शेअर्स असतील तर ते मोर दॅन 50% शेअर जे काही आहे तर ते अक्वायर करते म्हणजेच परचेस करते आणि मग ऑटोमॅटिक त्या ठिकाणी काय होतं दुसऱ्या कंपनीचं होल्डिंग तयार होतं. कारण की आपल्याला माहिती आहे ज्या व्यक्तीकडे शेअर्स असतील
जास्त त्या कंपनीचे मेजॉरिटी शेअर्स असतील, तर तोच काय करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. कारण की शेअर्सला वोटिंग राइट्स असतात, वोटिंग पॉवर्स आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या समूहाकडे अ, दुसऱ्या कंपनीचे जर शेअर्स असतील, मेजॉरिटी शेअर्स, तर तो सहज त्या कंपनीला कंट्रोल करू शकतो किंवा त्या ठिकाणी त्याचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण होत असतं. त्याचे कारणं वेगवेगळे सांगितले आहे की की कॉम्पिटिशन कमी करायची असेल किंवा लार्ज स्केल प्रोडक्शन करायचं असेल किंवा सप्लायर स्मूथली त्याला मिळायचं असेल. हे कारणामुळे तो काय करतो, त्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीवरती त्या ठिकाणी होल्डिंग करत असतो आपल्यासारख्या सारख्या कंपनीमध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, की होल्डिंग कंपनी म्हणजेच काय? तर होल्डिंग कंपनी म्हणजे अशी कंपनी, की जी कंपनी काय करणार आहे, दुसऱ्या कंपनीच्या जे काही शेअर्स आहेत, तर ते मोर दॅन 50% शेअर्स अक्वायर करणार आहे आणि त्यावरती होल्ड निर्माण करणार आहे. मग अशी जी कंपनी आहे, जी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स पर्चेस करणार आहे मोर दॅन 50%, तिला काय म्हणायचं? होल्डिंग कंपनी. तिला काय म्हणायचं? होल्डिंग कंपनी. तिला काय म्हणायचं? होल्डिंग कंपनी. जी शेअर्स अक्वायर करणार आहे, त्या कंपनीला म्हणायचं होल्डिंग कंपनी. आणि ज्या कंपनीचे शेअर्स अक्वायर झाले किंवा जी कंट्रोल झाली, तिला काय म्हणायचं? दॅट इज सबसिडरी कंपनी. लक्षात ठेवा. होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी म्हणजेच काय? ज्या कंपनीने शेअर्स होल्ड केले, पर्चेस केले, तिला म्हणायचं होल्डिंग कंपनी. आणि ज्या कंपनीचे शेअर्स पर्चेस केले गेले, त्या कंपनीला म्हणायचं सबसिडरी कंपनी. अशा 2 महत्त्वाच्या कंपन्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील किंवा पुढे आपल्याला बघायच्या आहेत. या 2 कंपन्या आपल्याला काय करायचंय? बॅलन्स शीट तयार करायची आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, की कन्सेप्ट काय आहे आणि या दोघां मिळून काय तयार होतो? तर एक ग्रुप तयार होतो. जी काही होल्डिंग कंपनी आहे आणि सबसिडियरी कंपनी आहे, हे जे काही दोघं आहेत, त्या दोघांनी मिळून काय तयार होतो? ग्रुप तयार होतो आणि या ग्रुपच्या माध्यमातून मग ते काय करतात, पुढे आपला जो काही व्यवसाय आहे, दोघंही कंटिन्यू करत असतात. फक्त फक्त होतं काय, की सबसिडियरी कंपनी जी काही आहे, ती मायनॉरिटी कंपनी बनते. म्हणजे तिचं अस्तित्व फक्त थोड्याफार प्रमाणात शिल्लक राहतं. पण सगळं कंट्रोलिंग जे काही आहे, तर ती होल्डिंग कंपनी घेते आणि म्हणजेच यापुढे या ग्रुपमध्ये ही होल्डिंग कंपनी जी काही आहे, ती पॉवरफुल असणार आहे. तीच सगळे निर्णय घेणार आहेत आणि सबसिडियरी कंपनी फक्त सहाय्यक कंपनी म्हणून काम करणार आहे. एक मदत म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. परंतु या कंपनीकडे कुठल्याही प्रकारचं राइट्स नसतील. सगळे जे काही राइट्स असणार आहे, ती होल्डिंग कंपनीकडे असणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, होल्डिंग कंपनी म्हणजेच अशी कंपनी, ज्या कंपनीने दुसऱ्या कंपनीवरती होल्ड मिळवलं. कसं होल्ड मिळवलं? तर शेअर्स पर्चेस करून. शेअर किती पर्चेस केलेत? समजा एका कंपनीकडे जर 10 शेअर्स असतील, तर 10 शेअर्सपैकी त्या कंपनीला होल्डिंग जर करायचं असेल, तर 10 पैकी 5 किंवा अधिक शेअर पर्चेस करावे लागतील किंवा 6च्या वरती शेअर पर्चेस करावे लागतील. म्हणजे 6 शेअर पर्चेस करावे लागतील. तेव्हा त्या ठिकाणी काय होईल, दुसऱ्या कंपनीवरती होल्डिंग निर्माण करता येईल. आणि दुसरी कंपनी जी काही ऑटोमॅटिक काय होईल, मायनॉरिटी होईल. कारण की 10 पैकी जर 4च शेअर्स माझ्याकडे राहिले, तर मला कितीही वोटिंग राइट्स मिळणार नाही आणि त्यामुळे मला कुठलाही निर्णय घेता येणार नाही. म्हणजेच अशा प्रकारे होल्डिंग कंपनी काय करते, दुसऱ्या कंपनीवरती आपलं नियंत्रण मिळवते किंवा होल्ड मिळवत असते. मग आपण काय शिकलो यामध्ये? होल्डिंग कंपनी अँड सबसिडियरी कंपनी. होल्डिंग कंपनी म्हणजेच अशी कंपनी, ज्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे मोर दॅन 50% शेअर्स जे आहेत, तर ते काय केले आहेत? पर्चेस केले आहेत आणि म्हणून तिला म्हणायचं होल्डिंग कंपनी. आणि ज्या कंपनीचे शेअर्स पर्चेस केले गेले, त्या कंपनीला म्हणायचं सबसिडियरी कंपनी. बघा आता आपण इथं काय करणार आहोत किंवा हे चॅप्टर जे काही आहे, त्यामध्ये आपण काय शिकायचं आहे, हे आपण बघणार आहोत. बघा, आपल्याला इथं काय शिकायचं आहे, तर प्रिपरेशन ऑफ कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीट तयार करायची आहे. बॅलन्स शीट कशात तयार करायची? जो ग्रुप आहे, म्हणजेच होल्डिंग कंपनी, सबसिडियरी कंपनी दोन्ही ज्या ग्रुप आहे, त्या ग्रुपची आपल्याला काय करायची आहे? एक बॅलन्स शीट तयार करायची आहे. बॅलन्स शीट अतिशय सोपी असणार आहे. म्हणजे 2 बॅलन्स शीट एकत्र करायचे आहेत. होल्डिंग कंपनीची सबसिडियरी कंपनीची बॅलन्स शीट तुम्हाला दिली जाईल प्रॉब्लेममध्ये आणि ते प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्यावरून दोन्ही कंपन्यांचं बॅलन्स शीट फक्त एकत्रित करायचं आहे. एवढं सरळ आणि सोपं हे चॅप्टर आहे. परंतु थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल, की कसं ते करायचं आहे. मग तसं आपल्याला पहिलं बघायचं आहे, वर्किंग नोट्स बघायच्या आहेत, की कुठल्या-कुठल्या वर्किंग आपल्याला करायच्या आहेत किंवा आपल्याला प्रॉब्लेम दिल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर काही वर्किंग नोट्स तयार करायच्या आहेत आणि नंतर बॅलन्स शीट तयार करायची आहे. मग मग म्हणून बघा आपण इथं लिहिलं आहे कन्सोलिडेटेड कन्सोलिडेशन वर्किंग नोट. म्हणजेच काही आपल्याला एकत्रित काय करायचे आहेत, वर्किंग नोट्स तयार करायचे आहेत. पहिली वर्किंग जी आपली असणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, ॲक्विजिशन रेशो काढायचा आहे. काय करायचं आहे? ॲक्विजिशन रेशो काढायचा आहे. म्हणजेच काय, तर जी काही होल्डिंग कंपनी आहे, तिने जे शेअर्स अक्वायर केले आहेत सबसिडियरी कंपनीमध्ये,
तर त्यामध्ये त्यांचा रेशो काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की 10 शेअर्स असतील आणि 10 शेअर्सपैकी जर 6 शेअर पर्चेस केले गेलेत होल्डिंग कंपनीकडनं, तर सबसिडियरी कंपनीकडे 4 शेअर्स उरलेत, बरोबर? किती शेअर्स उरलेत? तर 4 शेअर्स उरलेत. बघा, उदाहरण घेऊ आपण एक. 10 शेअर्स होते, बरोबर? आता या 10 शेअर्सपैकी जी होल्डिंग म्हणजे दुसरी कंपनी आहे, तिने काय केलेत, की 6 शेअर्स जे आहेत, तर ते पर्चेस केलेत, बरोबर? आता 10तनं 4 6 गेलेत, उरले किती? 4 शेअर्स, बरोबर? किती उरलेत? 4 शेअर्स. मग आता याचा अर्थ काय झाला, की हे 4 शेअर्स कोणाकडे आहे? सबसिडियरी कंपनीकडे आहे आणि 6 शेअर्स कोणाकडे आहे? होल्डिंग कंपनीकडे आहे. म्हणून आपण काय म्हटलं, हिला होल्डिंग कंपनी का म्हटलं? कारण की 10 पैकी 6 शेअर पर्चेस केले. म्हणजे 6 शेअर्स कसे आहेत? मोर दॅन 50% आहे आणि 4 शेअर्स हे कसे आहेत? तर 50% पेक्षा कमी आहेत. म्हणून सबसिडियरी कंपनी झाली, मायनॉरिटी कंपनी झाली. आपल्याला आता काय करायचं? या 10 मध्ये या दोघांचा रेशो कसा आहे? हे आपल्याला काढायचंय किंवा हे दोघं जे काही आहेत, यांचं जे काही ॲक्विजिशन रेशो आहे, तर तो कसा आहे? हे आपल्याला ठरवायचं आहे. मग हे करत असताना आपल्याला काय बघायचंय? बघा, आता असं म्हणू शकतो आपण, की 10 शेअर्स होते. 10 पैकी 6 शेअर पर्चेस केले. बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला याचं पहिलं फ्रॅक्शन सुद्धा काढता येईल. म्हणजे याचं लहान रूप काढता येईल. मग लहान रूप काढताना काय करायचं आहे? पहिले बघा, इथे आपण असं म्हणू शकतो का, की बघा 10 शेअर्स होते आणि त्यापैकी काय केलेत? 6 शेअर पर्चेस केलेत. मग आणि 10 आणि 6 कुठे टेबलमध्ये येतात? त्याचं लहान रूप कसं काढता येईल? बघा, 2च्या टेबलमध्ये 2 येतात. 2च्या टेबलमध्ये कितव्या स्थानाला आहे? 6. 3च्या स्थानाला आहे. आणि 10 कितीच्या स्थानाला आहे? 5च्या स्थानाला आहे. बरोबर आहे. असं पण याला म्हणू शकतो आपण. याचं लहान रूप काढलं आपण याचं. आता हे अंक लहान-लहान म्हणून येत आपल्याला वाटतंय, पण ज्यावेळेस आपल्याला 10,000, 15,000, 20,000, 16,000 असं असेल, तर त्यावेळेस थोडंसं आपण म्हणून याचं काय करतो, आपण याचं लहान रूप काढतो. या या हे जे काही इक्वेशन मांडलंय आपण, कितीपैकी किती शेअर पर्चेस केलेत, याचं आपण काय करतो, एक लहान रूप काढतो. मग ते कसं काढायचं? तर हे दोन्ही कुठल्या टेबलमध्ये आहेत ते बघायचं आणि कुठल्या स्थानाला बघायचं. मग आता आपण बघितलं की 2च्या टेबलमध्ये 6 पण आहे आणि त्या ठिकाणी 10 पण आहे. बरोबर. मग 6 कितव्या स्थानाला आहे? 3ऱ्या स्थानाला म्हणून 3. 10 कुठल्या स्थानाला आहे 2च्या टेबलमध्ये? 5व्या स्थानाला आहे. 5व्या ठिकाणी आहे म्हणून 5. असं म्हणू शकतो आपण आता की 5 पैकी 3 शेअर पर्चेस केलेत. किती शेअर्स केलेत पर्चेस? 5 पैकी 3. इथं जसं म्हटलं आपण 10 पैकी किती पर्चेस केले? 6 शेअर पर्चेस केले. तसं इथं काय म्हणू शकतो आपण 5 पैकी 3 शेअर्स काय केले आहेत? पर्चेस केले आहेत होल्डिंग कंपनीने. मग आता याचं फ्रॅक्शन म्हणून आपण काय करू शकतो? दोघांचा रेशो काढू शकतो. म्हणजेच आता हे जे काही ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये दोघांचा रेशो किती आहे? तर होल्डिंग कंपनीचा किती आहे? 3 आहे. बरोबर? आणि मग सबसिडियरी कंपनीचा किती उरला? 5 पैकी 3 गेले म्हणजे उरले किती? 2. म्हणजेच रेशो काय झाला? 3:2. आपल्याला काय करायचं आहे? असं पहिल्यांदा रेशो काढायचा आहे. ॲक्विजिशन रेशो. तो कशावर निघणार आहे? तर ते जे काही शेअर्स अक्वायर केलेत, जे काही शेअर पर्चेस केले होल्डिंग कंपनीने, सबसिडियरी कंपनीचे, ते त्यावरून आपल्याला कळेल. पण प्रॉब्लेममध्ये सांगतील, की होल्डिंग कंपनीने एवढे-एवढे शेअर पर्चेस केलेत. म्हणजे आता जसं म्हटलं आपण, की 6 शेअर पर्चेस केलेत 10 पैकी असं तुम्हाला सांगतील किंवा तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे, की किती शेअर पर्चेस केले आहेत, किती शेअर्स होते सबसिडियरी कंपनीकडे आणि त्यापैकी किती पर्चेस केले आपल्याला सांगेल. मग आपल्याला असं इक्वेशन मांडायचं आहे. मग आपण इथं म्हटलं, की 10 शेअर्स होते, 10 पैकी 6 पर्चेस केले. मग याचं लहान रूप काढायचं. मग असं लहान रूप कसं काढायचं, की ह्या दोन्ही संख्या कुठल्या टेबलमध्ये येतील. समजा 0-0 असतील तर काय करायचं 0-0 कट करून टाकायचे. म्हणजे 6,000 वरती असते तर आपण काय केलं असतं कट-कट. इथे पण 3-3 झिरो कट केले असते. ठीक आहे. मग हे जर लहान रूप काढायचं. लहान रूप काढलं आपण. मग इथं काय म्हटलं आपण 5 पैकी 3 शेअर पर्चेस केले. बरोबर आहे. मग आता आपल्याला याच्यावरून रेशो सहज काढता येईल. काय रेशो काढता येईल, की 3 शेअर पर्चेस केलेत 5 पैकी. बरोबर. म्हणून याचा रेशो 3 आणि उरले किती 5 पैकी 2. म्हणून जी सबसिडियरी कंपनी आहे म्हणजे येस म्हणू शकतो तिला येस कंपनीचे रेशो काय आहे ग्रुपमध्ये 2 आणि जी होल्डिंग कंपनी आहे तिचा रेशो काय आहे तर तो आहे 3. म्हणून 3:2 हा झाला आपला ॲक्विजिशन रेशो. आपल्याला अशा प्रकारे काय करायचं पहिल्यांदा रेशो काढून घ्यायचा आहे. नंतर पुढे आपल्याला करायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. काय काढायचं आहे? कॅपिटल प्रॉफिट काढायचं आहे. त्यानंतर काढायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. आता दोन्ही कन्सेप्ट ह्या जवळ म्हणजे एकमेकाला कनेक्टेड आहे. म्हणून आपण दोन्ही पण बघणार आहोत. कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणजे दोघांचा अर्थ काय होतो? व्हॉट इज कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट? तर कॅपिटल प्रॉफिट म्हणजेच काय? तर असा प्रॉफिट आहे, की जो आपण दैनंदिन किंवा रेग्युलर अर्निंग करत नाही.
किंवा त्याचं नेचर कसं आहे नॉन रिकरिंग आहे, म्हणजेच रेग्युलर नाही असा प्रॉफिट जर काही आहे त्याला म्हणायचं कॅपिटल प्रॉफिट. अँड रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय कुठला प्रॉफिट, की जो रेग्युलर त्या ठिकाणी प्रॉफिट होत असतो. म्हणजे प्रत्येक वर्षी जो प्रॉफिट होतो त्याला म्हणतो आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. पण कॅपिटल प्रॉफिट कसा असतो, की तो एकदाच होतो किंवा असा प्रॉफिट आहे, की तो वारंवार होत नाहीये. म्हणून त्याला म्हटलंय आपण त्याचं नेचर कसं आहे, नॉन रिकरिंग नेचर आहे. म्हणजेच असा प्रॉफिट किंवा असा त्या ठिकाणी प्रॉफिट अर्निंग केला आहे, की तो वारंवार होत नाहीये. एकदाच कधीतरी होत असतो. त्याला काय म्हणायचं कॅपिटल प्रॉफिट. आणि रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजेच काय, की जो प्रत्येक वर्षी आपल्याला प्रॉफिट होतो, तर दॅट इज कॉल्ड रेव्हेन्यू प्रॉफिट इन सिंपल वर्डमध्ये. मग आता आपल्याला हे कसं काढायचं, की कुठला कॅपिटल प्रॉफिट आहे आणि कुठला रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. मग हे काढताना आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा होल्डिंग कंपनीने शेअर्स अक्वायर केले ऑक्टोबरला. फर्स्ट ऑफ ऑक्टोबरला काय केले शेअर्स अक्वायर केले आहेत होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीमध्ये. बघा म्हणजे आपल्याला काय म्हटलंय की ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केले. पहिले आपल्याला काय माहित पाहिजे की आपलं अकाउंटिंग इयर काय आहे हे आपल्याला अकाउंटिंग इयर प्रॉब्लेम मध्ये कळेल. मग असं पहिले रेश मारून घ्यायची. आपलं अकाउंटिंग इयर असतं 1 एप्रिलला सुरू होतं बरोबर. 1 एप्रिल टू 31 मार्चला संपतं. हे आपलं अकाउंटिंग इयर असतं बरोबर. मग प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय म्हणतील की जी होल्डिंग कंपनी आहे त्या होल्डिंग कंपनीने जे काही शेअर्स अक्वायर केलेत तर ते अक्वायर केलेत ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केलेत. काय म्हटलंय की ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केले म्हणजे असं इक्वेशन तयार होईल. बघा काय म्हटलंय लक्षात येतंय का याच्यावरून, की एक रेष मारली आपण आणि म्हणजेच एक अकाउंटिंग इयर तयार केलं. एक अकाउंटिंग इयर जे काही आहे ते सुरू होतं 1 एप्रिल हे सगळ्यांना माहिती आहे. एप्रिल टू मार्च आपलं अकाउंटिंग इयर असतं. मग यामध्ये काय म्हटलंय की या अकाउंटिंग इयरमध्ये ऑक्टोबरला काय झालं होल्डिंग कंपनीने शेअर्स परचेस केले सबसिडरी कंपनीचे बरोबर आहे. मग आता ते किती परचेस केले काय परचेस केले आपल्याला प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे. पण आपल्याला कन्सेप्ट काय समजून घ्यायची आहे की ऑक्टोबरला शेअर परचेस केलेत. आता याच्यावरून काय झालं की या अकाउंटिंग इयरचे 2 पार्ट पडलेत. एक पार्ट जो आहे तर तो हा इकडचा पार्ट आहे आणि एक पार्ट जो आहे तर हा इकडचा एक पार्ट आहे. मग याला काय म्हणतो आपण, तर याला म्हणतो आपण प्री ॲक्विजिशन. याला काय म्हणतो आपण प्री ॲक्विजिशन आणि याला म्हणतो पोस्ट. याला काय म्हणतो पोस्ट ॲक्विजिशन. म्हणजेच शेअर्स पोस्ट. ठीक आहे. म्हणजेच काय की शेअर्स परचेस करण्या अगोदरचा कालावधी आणि शेअर्स परचेस केल्यानंतरचा कालावधी म्हणजेच पोस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला कसं कळेल कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट, तर सिंपल आहे. तर इकडचा जो काही प्रॉफिट आहे म्हणजेच प्री ॲक्विजिशनचा जो प्रॉफिट असतो त्याला म्हणायचं कॅपिटल प्रॉफिट. दॅट इज कॅपिटल प्रॉफिट, की जो प्री ॲक्विजिशनचा प्रॉफिट अर्निंग केला आहे. आणि या कालावधीमध्ये प्रॉफिट अर्निंग केला असतो पोस्ट ॲक्विजिशन मध्ये त्याला म्हणायचं रेव्हेन्यू प्रॉफिट. एवढं सरळ आणि सिंपल आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं आहे कॅपिटल प्रॉफिट करताना रेव्हेन्यू प्रॉफिट करताना, की अकाउंटिंग इयर काय आहे आणि त्या अकाउंटिंग इयरमध्ये शेअर्स कधी अक्वायर केले होल्डिंग कंपनीने. तुम्हाला सांगतील प्रॉब्लेममध्ये की ऑन द 1 ऑफ ऑक्टोबर अक्वायर द शेअर्स ऑफ इन लिमिटेड अमाउंट असेल किंवा शेअर्स असतील सांगतील तुम्हाला किती अक्वायर केलेत. ठीक आहे. मग तुम्हाला काय कळालं याच्यावरून की 1 ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केलेत. ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केलेत हे तुम्हाला कळालं. मग तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे त्या अकाउंटिंगचे 2 पार्ट करायचे आहेत. एक पार्ट जो आहे तर तो असणार आहे प्री आणि एक असणार आहे पोस्ट. प्री मधला पार्ट कुठला आहे की ज्या दिवशी शेअर्स अक्वायर केले त्या दिवसापर्यंतचा जो काही पार्ट आहे तो झाला प्री पार्ट आणि नंतरचा जो काही पार्ट आहे तो झाला पोस्ट पार्ट. मग या दोघांचा डिफरन्स आपल्याला काय सांगता येईल की एक जो प्रॉफिट आहे बिफोर ॲक्विजिशनचा प्रॉफिट जो काही आहे त्याला म्हणायचं कॅपिटल प्रॉफिट आणि जो पोस्ट ॲक्विजिशनचा प्रॉफिट आहे त्याला काय म्हणायचं रेव्हेन्यू प्रॉफिट. मग आता इथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये दिलं असेल की म्हणजे काही प्री ॲक्विजिशन किंवा प्रॉफिट किती आहे, रिझर्व्ह किती. आता इथं नेमकं काय-काय घ्यायचं कॅपिटल प्रॉफिटमध्ये, तर बघा काय घ्यायचंय प्रॉफिट घ्यायचंय, नंतर रिझर्व्ह घ्यायचं आहे. रिझर्व्ह आणि प्रॉफिट या 2 गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, कॅपिटल रेव्हेन्यू प्रॉफिट करताना आपल्याला घ्याव्या लागतील. पण कशा घ्यायच्या आहेत, तर प्रीचा घ्यायचा आहे आणि पोस्टचा घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल प्रॉफिट दिला आपल्याला ₹10,000. काय झालंय, की प्रॉफिट जो बॅलन्स शीट आहे, तर तो काय दिला आहे ₹10,000 काय झालंय बॅलन्स शीटमध्ये सांगितलंय, की प्रॉफिट
सबसिडियरी कंपनीचा जो आहे तर तो ₹10,000 आहे. दुसरी गोष्ट हे सगळं कोणाचं करायचं आहे? कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट कोणाचा काढायचा आहे? सबसिडियरी कंपनी जी असणार आहे तिच्या बॅलन्स शीटमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. मग तिच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला सांगितलं की ₹10,000 काय आहे? प्रॉफिट आहे. मग आता हा जो प्रॉफिट तुम्हाला यात ठरवायचा आहे, की याच्यामध्ये कॅपिटल प्रॉफिट किती आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे? हे कसं कळेल आपल्याला? कशावरून मग आपल्याला काय बघायचं, की 10,000 हा प्रॉफिट कसा आहे? या होल इयरचा आहे. म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्चला जो प्रॉफिट अर्निंग केला आहे, तो किती हजार रुपये आहे? ₹10,000 आहे. आता आपल्याला याचं काय करायचे? 2 पार्ट करायचे. 2 पार्ट काय करायचे? कारण की हा जो प्रॉफिट आहे, या प्रॉफिटमध्ये आपल्याला दिसतंय, की काही भाग हा प्रीचा पण आहे आणि काही भाग हा पोस्टचा पण आहे. बरोबर आहे? मग आता काय काय करावं लागेल आपल्याला? एप्रिलचे किती महिने आहेत? तर 6 मंथ आहे. बरोबर? म्हणजे एप्रिल टू ऑक्टोबर जर आपण काउंट केलं तर 6 महिने. नंतर ऑक्टोबर टू मार्च जर आपण काउंट केलं तर ते पण किती महिने आहेत? 6 महिने आहेत. असे 12 महिने होतील. बरोबर आहे? म्हणजेच याचा अर्थ काय झाला, की प्री कालावधी किती आहे? तर 6 मंथ आहे. आणि पोस्ट जो कालावधी आहे तो पण किती मंथ आहे? तर 6 मंथ आहे. मग आता यावर आपण काय करता येईल, की हा जो काही प्रॉफिट आहे, तर तो डिव्हाईड करायचा 6-6 महिन्याचा म्हणजे की ज्याला 5,000 इकडे येईल 5,000 आणि ₹5,000 इकडं. मग ₹10,000 मध्ये जो प्रॉफिट आहे, तर तो प्रॉफिट 5,000 किती आहे? तर तो कॅपिटल प्रॉफिट आहे. आणि 5,000 कसं आहे? रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. तसं रिझर्व्ह असेल समजा रिझर्व्ह ₹10,000 असेल परत. तर रिझर्व्ह पण मग काय करायचं आपल्याला अर्धा घ्यायचा. अर्धा प्रीमध्ये आणि अर्धा पोस्टमध्ये. ठीक आहे. मग हे सगळं डिपेंड कशावरती आहे? ही जी काही डेट आहे, यावरती आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्री किती आणि पोस्ट किती. मग दिलेला जो काही प्रॉफिट आहे, तर तो होल इयरचा आहे. जर होल इयरचा असेल, तर तो आपल्याला काय करावं लागेल? अर्धा-अर्धा करावा लागेल. ठीक आहे. मग आपल्याला ह्या अधिक माहिती आपल्याला प्रॉब्लेम घेताना लक्षात येईल. कारण की अजून यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट असू शकतात, की प्रॉफिट जो काही आहे 1 एप्रिलचाच आहे. बरोबर आहे. म्हणजे असं म्हटलं, की जर समजा प्रॉब्लेममध्ये सांगितलं, की 1 एप्रिलचाच प्रॉफिट आहे पूर्ण. हा या अकाउंटिंग इयरचा नाहीये. म्हणजे तो प्रीचाच आहे पूर्ण. मग तो प्रीमध्ये घ्यायचा पूर्ण. ठीक आहे. आपण हे एक्झाम्पल घेताना बघू. पण बेसिक कन्सेप्ट काय आहे? द कॅपिटल प्रॉफिट म्हणजे कुठला प्रॉफिट? द प्रॉफिट व्हिच इस अर्निंग बिफोर द ॲक्विजिशन. बिफोर द ॲक्विजिशन म्हणजे होल्डिंग कंपनीने शेअर्स अक्वायर करण्या अगोदरचा जो काही प्रॉफिट आहे, त्याला काय म्हणायचं? कॅपिटल प्रॉफिट. आणि शेअर्स अक्वायर केल्यानंतरचा जो काही प्रॉफिट असेल, त्याला काय म्हणायचं? रेव्हेन्यू प्रॉफिट. ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. बेसिक कन्सेप्ट काय आहे? कॅपिटल प्रॉफिट मीन्स द प्रॉफिट व्हिच इस अर्निंग बिफोर द acquisition of shares, and revenue profit means the profit acquired the post acquisition of shares. That is the basic concept of the capital profit and revenue profit. नेक्स्ट कन्सेप्ट जी आपली आहे ती आपल्याला गुडविल काढायची या ठिकाणी वर्किंगमध्ये. आता ही गुडविल म्हणजेच काय असणार आहे? सगळ्यांना माहिती आहे, की गुडविल रिलायझेबल असतं. गुडविल काढत असताना लक्षात काय घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, की जास्तीची रक्कम आपण दिली आहे म्हणजे शेअर्स अक्वायर करायला. आता बघा आपण पहिले बघितलं, की होल्डिंग कंपनीने काय केलं? सबसिडियरी कंपनीमध्ये शेअर्स अक्वायर केलेत. आता हे शेअर्स अक्वायर केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, की शेअरचं व्हॅल्यू जे काही आहे ते कमी आहे आणि दिलेलं जे काही व्हॅल्यू आहे, इन्व्हेस्टमेंट जी काही आहे, तर ती जास्त आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? एक्सेस अमाउंट जी काही जास्त दिलेली आहे, तर ती जास्त दिलेली जी काही अमाउंट आहे ती गुडविल असणार आहे. मग ते आपल्याला काढायची आहे. फॉर एक्झाम्पल हे जे काही 6 शेअर्स आपण म्हटलं होतं पर्चेस केले होते. समजा एका शेअरचं व्हॅल्यू ₹10 आहे. बरोबर? मग याचा अर्थ काय झाला, की ₹60 द्यायला पाहिजे होते. ₹60 ला काय द्यायला पाहिजे होतं? शेअर्स अक्वायर करायला पाहिजे होते. पण जे आपल्याला दिसतं, की जी काही होल्डिंग कंपनी आहे, तिची बॅलन्स शीट जेव्हा आपण बघतो, ते आपल्याला दिसतं, की इन्व्हेस्टमेंट जी काही आहे, तर ती इन्व्हेस्टमेंट ₹100 आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, की ₹100 ला होल्डिंग केलं कंपनीने. पण शेअर्स किती रुपयाचे मिळाले? ₹60 मिळालेत. बरोबर आहे. मग आता याचा अर्थ काय झाला, की एक्सेस अमाउंट दिली आपण. एक्सेस अमाउंट दिली, तर ठीक आहे. अजून आपल्याला इथं कॅपिटल प्रॉफिट पण मिळणार आहे. समजा कॅपिटल प्रॉफिट ₹20 मिळाला. ₹20 मिळाला. बरोबर आहे. ₹100 एकूण टोटल आपण दिले होल्डिंग करण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला काय-काय मिळालं? तर आपल्याला ₹60 चे शेअर्स मिळाले. 6 शेअर्स मिळालेत आणि समजा हे जो काही कॅपिटल प्रॉफिट आहे, तर हा वाटतो आपण दोघांनाही. मग तो वाटल्यानंतर समजा तो मिळाला ₹20 असा आपण एक अंदाज धरू. तरी आपण काय केलंय, की अजून ₹20 काय केलेत? शिल्लक दिले, एक्सेस दिलेत. बरोबर? मग एक्सेस का दिले बघा, एकूण आपण ₹100 दिलेत. 100 पैकी आपल्याला फायदा किती झाला? ₹60 चे शेअर्स मिळालेत, ₹20 चं हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे सबसिडियरी कंपनीचा तो मिळाला.
मग तरी आपण एक्सेस अमाउंट जी दिली आहे, मग ती का दिली असेल बरं? तर बिकॉज ऑफ गुडविल. कारण की त्याची काय आहे, गुडविल असल्यामुळे आपण काय केलंय ₹100 दिलेत म्हणजे एक्स्ट्रा जे काही आहे, तर ते ₹20 दिलेत. मग हे ₹20 आपल्याला गुडविल म्हणून लिहायचे असतात. म्हणून आपल्याला अशा प्रकारे काय करता येईल, गुडविल काढता येईल. नंतर नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे, तर ती काय आहे? मायनॉरिटी इंटरेस्ट. काय आहे? मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे आपल्या याच्यावरून या शब्दावरून काय कळतं? मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजेच व्याज का नाही? शब्दाचा अर्थ घ्यायचा का नाही? तर मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजेच मायनॉरिटी कंपनी, ज्या कंपनीकडे 4 शेअर्स उरलेत, बरोबर? जी कंपनी मायनॉरिटी झाली, सबसिडियरी कंपनी जी काही आहे ती. मग तिचा इंटरेस्ट काय आहे? म्हणजेच तिचं त्या ग्रुपमध्ये काय अस्तित्व आहे? दॅट इज मायनॉरिटी इंटरेस्ट इन टर्म्स ऑफ मनी. पैशामध्ये तिचं जे काही अस्तित्व आहे, ते आपल्याला कसं मांडायचं आहे? तर मायनॉरिटी इंटरेस्ट मांडायचं आहे. मग त्याकडे काय-काय आहे बरं? पहिले बघा, मायनॉरिटी इंटरेस्ट काढताना आपल्याला काय बघायचं, की त्या कंपनीकडे किती शिल्लक शेअर्स आहेत, ते बघायचं. मग किती शेअर शिल्लक आहे? आपण बघितलं 10 शेअर्स होते, 10 पैकी 6 विकले गेलेत. उरले किती? 4. मग 4 शेअर्स, एका शेअरचा व्हॅल्यू किती आहे? तर ₹10 आहे. म्हणजे ₹40. बरोबर. अजून आपण कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट त्या ठिकाणी वाटला आहे. बरोबर. तो पण समजा की ₹10 रेव्हेन्यू प्रॉफिट मिळाला, ₹10 कॅपिटल प्रॉफिट मिळाला. म्हणजेच आज जे काही कंपनीमध्ये अस्तित्व त्या मायनॉरिटी कंपनीचं जे आहे ₹60 आहे. दॅट इज मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजेच मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजेच काय? जी मायनॉरिटी कंपनी आहे त्या मायनॉरिटी कंपनीचं इन टर्म्स ऑफ मनी ग्रुपमध्ये काय अस्तित्व आहे? मग त्या कंपनीकडे असतात फक्त शेअर्स. आपण बघितलं 4 शेअर शिल्लक होते 10 पैकी. तर त्या 4 शेअरचं व्हॅल्यू किती आहे? तर ₹40 आहे. आणि जो आपण कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट काढणार आहे, तर तो आपण दोघांना वाटतो. मग तो वाटलेला जो काही आहे समजा ₹10,000 ज्याला मिळाला. कॅपिटल प्रॉफिट ₹10 मिळाला आणि रेव्हेन्यू प्रॉफिट ₹10 मिळाला. म्हणजेच एकूण ₹60. समजा आज जर ती कंपनी बाहेर पडली ग्रुपमधनं, तर तिला किती रुपये मिळू शकतात? ₹60 मिळू शकतात. कसे ₹60? त्याच्याकडे उरलेले शेअर्स आणि असलेला प्रॉफिट म्हणजेच मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजेच जी मायनॉरिटी कंपनी आहे, त्या मायनॉरिटी कंपनीचं अस्तित्व कंपनीमध्ये, ग्रुपमध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये ते किती रुपये आहे? ₹60 आहे. आपल्याला हे पण असं काढायचं आहे सिंपल. नंतर शेवटी आपल्याला काय करायचं आहे? कन्सोलिडेटेड प्रॉफिट काढायचं आहे. म्हणजे आता एकत्रित प्रॉफिट लिहायचं आहे. कारण की बॅलन्स शीटमध्ये दिलेला प्रॉफिट कसा असेल? वेगवेगळा असेल. म्हणजे एप्रिलचा वेगळा, म्हणजेच ओपनिंग प्रॉफिट वेगळा असेल. नंतर क्लोजिंग प्रॉफिट वेगळा असेल दिलेला. तर आपलं एकत्र करून काय करायचं आहे? फक्त लिहायचं आहे. आपण प्रॉब्लेममध्ये बघूया कसं करायचं, तर सोपं आहे ते. नंतर काही इम्पोर्टन्स ॲडजस्टमेंट असणार आहेत. मग अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. की जेव्हा होल्डिंग कंपनी झाली किंवा दोन्ही ग्रुप तयार झाला, तर ग्रुप तयार होण्याच्या अगोदर जर काही एकमेकांना त्यांना अ, जो काही स्टॉक वगैरे जर दिला असेल, तर तो स्टॉक जर शिल्लक असेल, तर त्यावेळेस काय होईल, त्या स्टॉक शिल्लक असल्यामुळे तो प्रॉफिट अर्निंग झालेला नसतो. मग तो आपल्याला काय करायचा आहे, प्रॉफिट काढायचा आहे. किती अजून अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे स्टॉकमध्ये, ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये कळेल. तर रिव्हॅल्युएशन ऑफ असेट, की ज्यावेळेस होल्डिंग कंपनी अक्वायर करते शेअर्स, तर काय होते, की सबसिडियरी कंपनीचे जे काही असेट आहे, त्याचं व्हॅल्युएशन ते करत असतात. काही चेंज व्हॅल्यू होतं. मग जर व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर ते आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल प्रॉफिटमध्ये घ्यायचं आहे. ते आपण प्रॉब्लेममध्ये बघू. नंतर कॅन्सलेशन ऑफ इंटर कंपनी डेब्ट्स अँड एक्सेप्टन्स. जर काही इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन असतील, जसं की बघा कंसात म्हटलंय आपण डेटर्स आणि क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. म्हणजेच एकमेकांचे जर देणं-घेणं काही असेल, तर ते काय होईल, कॅन्सल होईल. कारण की दोन्ही आता एक ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपमध्ये जर काही एकमेकांचे डेटर्स, क्रेडिटर्स असतील, तर ते नल होतील किंवा कॅन्सल होतील. जसंच डेटर्स असतील, तर क्रेडिटर्सवरती इफेक्ट होईल. क्रेडिटर्स असतील, तर डेटर्सवर इफेक्ट होईल. कारण की जर एकाला देणं आहे, तर दुसऱ्याला घेणं आहे. तसंच बिल्स पेएबल एकाला जर पे करणं आहे, तर दुसऱ्याला ते रिसीव्ह होणार आहे. बरोबर आहे? म्हणून ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा हे जे काही अमाउंट असतील बॅलन्स शीटमध्ये, तर आपल्याला ह्या काय करायच्या आहेत, नील करायचे आहेत, कॅन्सल करायचे आहेत. कारण की एकमेकांचं देणं-घेणं तर काही त्याला महत्त्व आलेलं नाही. त्या दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या एकत्र झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण या काही बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. उद्यापासून किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला अधिक ज्या कन्सेप्ट आहेत, तर त्या क्लिअर होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प होईल. धन्यवाद.